सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील जुना आग्रा रोड येथील पाचकांदील परिसरात असलेल्या मुख्य बाजारपेठ गेल्या 2 महिन्यांपासून हटवण्यात आली असून येथील भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी भाजी विक्री करण्यासाठी मज्जाव केला जात आहे। तसेच धुळे मनपा प्रशासनाच्या वतीने हा संपूर्ण परिसर नो हॉकर्स झोन घोषित केला आहे। यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। याच पार्श्वभूमीवर आजपासून किरकोळ भाजी व्यावसायिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलं असून या संपूर्ण पाचकांदील येथील मुख्य बाजारपेठेला पुन्हा हॉकर्स झोन घोषित करा अशी मागणी करण्यात आली आहे। आजपासून धुळे शहरातील जेल रोड परिसरामध्ये किरकोळ भाजी विक्रेत्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत पाचकांदील परिसराला घोषित करून आम्हाला त्या ठिकाणी भाजी विक्री करण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा या भाजी व्यावसायिकांनी घेतलाय। गेल्या 40 ते 45 वर्षापासून आग्रा रोडला या ठिकाणी गोरगरीब कष्टकरी या ठिकाणी पोट भरत असतात। लोडगाडी धारक हॉकर्स या ठिकाणी हिंदू मुस्लिम मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नांदत होते, परंतु कोणाची काळी नजर लागली आणि गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी हॉकर झोनला नो हॉकर झोन घोषित करण्यात आले आणि मुख्य बाजारपेठेतून काही विक्रेत्यांना या ठिकाणी अटकाव करण्यात आला आणि त्यानंतर आम्हाला जेबी रोड हे ऑप्शन म्हणून देण्यात आले प्रशासनाच्या वतीने। परंतु गेल्या 3 महिन्यापासून जेबी रोडला अवघ्या 20 ते 25 लोडगाड्या त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि त्यांच्याही पोट भरण्याचं मोठं या ठिकाणी स्थिती गंभीर झालेली आहे। गेल्या 3 महिन्यापासून 700 ते 800 लोकांचा पोटमारा या प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे होत आहे आणि आम्ही या ठिकाणी सगळ्याच हॉकर झोनच्या वतीने हॉकरच्या या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आजचा उपोषणाचा पहिला दिवस आहे। जर उद्यापर्यंत प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर उद्या पितृपक्षाच्या कारणाने आम्ही या प्रशासनाचं आणि या मनपा अधिकाऱ्यांचं पित्र घातल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे। आग्रा रोडला पुन्हा हॉकर झोन घोषित करून त्या ठिकाणी सगळ्याच हॉकरधारकांना मुख्य बाजारपेठ घोषित करावं या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।